हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज बनवित आहे गारेगार थंडगार सोलकढी। सोलकढीसाठी लागते कोकम। तुम्ही असे ड्राय कोकम वापरू शकता किंवा कोकम आगळ आणि दुसरे म्हणजे ओले नारळ। ह्या दोन गोष्टी असल्या की बाकीचे साहित्य घरचेच असते। त्यासाठी नारळाला फोडून छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहे। आलं, लसूण पाकळ्या, जिरे पावडर, थोडा चाट मसाला, सुंदर कलर येण्यासाठी बीटचा थोडा छोटासा तुकडा, थोडी साखर, एक मिरची, 1 कप पाणी घालून बारीक करून घेऊ। मी इथे गाळणीने गाळणार नाही किंवा कॉटनच्या कापडाच्या सहाय्याने नारळाचे दूध वेगळे करणार नाही। या ग्राइंडर जारची हीच खासियत आहे। सोलकढी आरोग्यदायी पाचक असते। ही शरीराला थंड ठेवण्याचे काम करते। हे आपले फर्स्ट टाइम निघालेले दूध घट्ट आहे। यात 2 कप पाणी घालून पुन्हा ग्राइंड करून घेऊ। 2 वेळा पाणी घालून केलेले दूध सोलकढीसाठी योग्य आहे। अरे चा, मी तर मीठ विसरलेच होते। जवळपास 1 लिटर नारळाचे दूध निघाले। यात कोकम आगळ आणि कोथिंबीर घालून किंवा तुम्हाला आवडत असल्यास आईस घालून आनंद घेऊ शकता। पुन्हा पाणी घालून दूध काढून घेतले आणि त्याचा यूज मी दम आलू आणि मसाले भात करताना केला। शेवटच्या पातळ नारळाच्या दुधाचा यूज तुम्ही कशासाठी करता कमेंट्स करून नक्की कळवा।